दुसऱ्या दिवशी सकाळी फौलाद खान येतो 18 ऑगस्टला. हा. राजाजी की तब्येत कैसी आहे त्याच्या सरदाराला विचारतो. सरदार बोलतो की पता नाही, म्हणजे मला तर त्यांचा एक माणूस बोलला की नाजूक आहे तब्येत त्यांची. तर मग कोण आलं की नाही म्हणजे सकाळपासून. तर तो सरदार बोलतो की कोणच नाही आलं. बोल रात्री पण कोणच नाही आलं असं तो सरदार सांगतो. आता त्याला येतो डाऊट, पण सकाळपासून आतमध्ये कोण येते जाते की नाही, की बाबा कोण औषध आणायला गेलं असेल, महाराजांच्या काढा आणायला कोण गेलं असेल. नाही हुजूर, कोणच नाही गेलं. तर आता त्याला असं होतं की तो आतमध्ये जातो. बरं, तो आतमध्ये जातो, पलंगावर तर त्याला एक असं दिसतं, अंथरुण दिसतं. तो बोलतो राजाजी कैसी आहे तब्येत. आता त्याला विचारायची गरजच नाहीये बोलायला गेलं तर, पण इतिहासात म्हणजे कथांमध्ये असा प्रसंग आहे तो मी सांगतोय. तर राजाजी आपली तब्येत कैसी आहे असं विचारतो तो. बरं, त्याला आवाज येत नाही काही. तो इकडे तिकडे असं सगळं बघायला चालू करतो. महाराजांनी तिथे एकही गोष्ट स्वतःची ठेवलेली नसते.